लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहर आणि चांडक पूल प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचा लोकार्पण सोहळा शुक्रवार 27 जून 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला। हा पूल नांदगावचे लोकप्रिय आमदार माननीय सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला होता। या पुलाचे लोकार्पण त्यांच्या धर्मपत्नी सौ अंजुमताई सुहास कांदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। चांडक प्लॉट, एसटी कॉलनी, गांधीनगर, भोलेनगर मार्केट परिसरातील नागरिकांना नांदगाव शहराशी जोडणारा हा मुख्य मार्ग असून पावसाळ्यात नदीला पूर आल्यास या भागाचा शहराशी संपर्क तुटायचा, त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागायचे। मागील वर्षी आलेल्या पुरानंतर या समस्येचा गंभीर परिणाम नागरिकांवर झाला होता। त्याचवेळी परिसरातील नागरिकांनी सौ अंजुमताईंना भेटून पूल बांधण्याची विनंती केली होती। त्यांनी स्वतः चांडक प्लॉट भागात भेट देऊन पाहणी केली आणि आमदार सुहास कांदे यांच्याकडे ही बाब मांडली। त्यानुसार पूल मंजूर होऊन अल्पावधीतच बांधून पूर्ण करण्यात आला। लोकार्पणाप्रसंगी पुलावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती आणि फुग्यांनी सजावट करण्यात आली होती। यावेळी बोलताना नाना जाधव म्हणाले, हा पूल म्हणजे आमच्यासाठी एक संजीवनी आहे। यामुळे अनेक समस्या सुटणार आहे। महावीर पारख यांनी देखील आमदार सुहास कांदे यांच्या भूमिकेचे कौतुक केले। आपल्या मनोगतात सौ अंजुमताई कांदे म्हणाल्या, आपण आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याला न्याय देणे हे आमचे कर्तव्य आहे। या पुलाच्या पूर्णतेचा आनंद आम्हालाही तितकाच आहे। यावेळी पुलाचे कंत्राटदार राजेंद्र परदेशी यांचा सौ कांदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास नांदगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेश कवडे, अरुण पाटील, चेतन पाटील, काका सोळशी, डॉक्टर सुनील तोसे, राजाभाऊ जगताप, भाजपचे दत्तराज छाजेड, डॉक्टर यशवंत जाधव, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर हिरे, प्रकाश शिंदे, सुनील जाधव, समाधान पाटील, बाळासाहेब शेवडे, साईनाथ पवार, मनोज चोपडे, चेतन शिंदे, शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख विद्याताई जगताप, मनमाड शहर प्रमुख संगीताताई बागुल, नांदगाव शहर प्रमुख रोहिणी मोरे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.